नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं इझी कुकिंग विथ सुप्रियामध्ये। आणि आज मी घेऊन आलेली आहे तुम्हा सर्वांसाठी ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी। एकदम ज्या चुलीवर आपण बनवतो त्या घरी आपण गॅसवर कशा प्रकारे बनवायच्या आणि कशा पद्धतीने भाजायच्या अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। या एक शेजारी आमच्या ताई राहतात, त्यांनी या भाकरी बनवायला मला शिकवलेला आहे। अतिशय सुंदर अशा भाकरी बनवलेल्या आहे आणि यांनी एकदम मोठ्या छान चपात्यांसारख्या आणि पातळ अशा भाकरी बनवलेल्या आहे आणि खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने यांनी या भाकरी बनवलेल्या आहे आणि टिप्स सहित या भाकरी त्यांनी बनवायला शिकवलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असेल त्यांनी पहिले सबस्क्राइब करा आणि नंतर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। मी काय टाकत नाही पण टाकतात थोडस कुठून नाही टाकलं हे। हे ना जेवढी मळालं ना भिजवलं ना तेवढी छान आहे। हो पण ड्रेस असतात एक एक असं। हो म्हणजे ती असं पीठ टाकल्यानंतर आहे ना ती पांगली पाहिजे, पसरली पाहिजे असं। याला हा हात असा लावायचा आणि हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं हे पीठ लावत राहायचं। कोरडी जर झाली ना मग ती व्यवस्थित शिकत म्हणजे वरून ओलीच ठेवायची आणि ओलीच ठेवायची। सेम प्रोसेस आहे, फक्त आहे ना उलट ज्वारीची भाकर आहे ना जास्त दिवसाचं पीठ नाही पाहिजे। जास्त दिवसांचं पीठ असलं ना तर मग जमत नाही ते ज्वारीची भाकर। थोडंसं द्या प्लेटमध्ये। आणि बाजरीची मग चिकट असते का अशी? हो, बाजरीची चिकट असते, बाजरीची पटकन जमते पण ज्वारीची लवकर जमत नाही। ज्वारीची ना हे तुटायला पाहते।
आता हे पीठ आहे ना त्याने जाड दळलेलं आहे बघा, थोडी कणी कणी दिसते. पूर्ण वाईट वाईट दिसेल ना तिला पाणी नाही लावलं तर, आणि ती भाजल्या जाणार नाही. त्या ओल्यामुळे ती एक बाजू भाजल्या जाते. ते भाजत आहे नाही आपली मध्ये बोटी गेली. ही टाकतानाच फुगत होती खूप. आणि नाही ना असं पलटवायचं, तर मग हे असं धरायचं आणि सारखं फक्त मध्ये सेंटरला तर ही उन्हातली असते, मग फक्त असं सारखं सारखं फिरवायचं. हा म्हणजे तो पूर्ण भाग भाजला जातो. म्हणजे असं कोणाला चटके बसतात ना. तेल थोडंसं आता इकडे लक्ष होतं ना माझं कोरडे झालं म्हणजे तो व्हाईटपणा येत नाही खालच्या बाजूला. तसंच राहिलेलं आहे. मोस्टली भाकरी अशी फुगत नाही. आणि लगेच दळून आणला आणि